प्रॅक्टिस करत असताना आम्ही त्यांना पाहतोय. पेन फणस डोंगरी, पेन तालुक्यातील दोन नामांकित संघ एकमेकासमोर आता लढणार आहेत आणि ह्या मॅच मध्ये भरपूर रन्स प्रेक्षकांना पाहायला मिळतील. एका बाजूला पेन टेनिस क्रिकेटचा खरं तर सितारा ओमकार हरपाल आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक सितारा अर्थातच हरेश गावण. अशा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मी सन्माननीय शांताराम म्हात्रे आणि त्याचबरोबरीने प्रकाश म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपण अतिथी मंचकावरती यावं. एका बाजूला रायगडचा रिषभ पंत तर दुसऱ्या बाजूला खरं तर रायगडचा हार्दिक पांड्या. हे बॅटल कमालीचं राहील. पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो पूरा आसमान बाकी है। इसी मंशा के साथ, इसी टोन के साथ प्रारंभिक पहले सत्र की शुरुआत करते हैं। हरीश गावण गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, एक तेज तर्रार गेंदबाज, एक ऑलराउंडर खिलाड़ी है। एक तरफ है गेंदबाजी का गब्बर तो दूसरी तरफ है परमेश बल्लेबाजी का बब्बर, और बब्बर और गब्बर के बीच का यह संघर्ष। पहली गेंद पर चेतन घरत ने शानदार ऑफ ड्राइव किया, चटकती हुई गेंद पर सिंगल के साथ की है शुरुआत। हरीश वर्सेस ओमकार हरपाल। ये देखिए, एग्जाम के पहले ही छक्का मारने का प्रयास किया था, सेट नहीं है, एक भी गेंद खेली नहीं है हरीश की, लेकिन पहली गेंद पर कुछ ना कुछ हटकर करने का प्रयास ओमकार का। नक्कीच प्रत्येक वेळी अशा प्रकारचा प्रयत्न ओमकारचा आपण कित्येक वेळा पाहिलाय, स्विचिटचा प्रयत्न. परंतु हरेश सारख्या ताकदवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट तो प्रयत्न मात्र यशस्वी राहिला नाहीये. खोलात टाकण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, स्ट्रेट हिट. आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जरूर घेतली जाईल आणि वॉलरूम मध्ये आता पाहिलं जाईल खेळाडू सुरक्षित आहे की मग नाही. बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर देखने को मिला है। हरीश गावन की शानदार यॉर्कर के साथ कहीं ना कहीं एलबीडब्ल्यू का अपील किया था। उस भागम भाग में कहीं ना कहीं जो स्टंपिंग करने वाले खिलाड़ी थे उनके ऊपर किसी की निगाह थी ही नहीं, लेकिन क्रिकेट में बहुत कुछ अनिश्चित होता है और वही हुआ। ओमकार हरपाल का विकेट लेते लेते चेतन घरत जो अच्छी इनिंग बिल्डअप कर रहे थे वो रन आउट हुए, लेकिन मैं गेंद फील्डिंग करने वाले फील्डर का नाम विशाल, कमाल का ये उनका थ्रो रहा। और इसी थ्रो के साथ कहीं ना कहीं हमें जॉन्टी रोड्स की याद ताज़ा होती हुई। जॉन्टी रोड्स पहली बार मैदान पर उतरे, 4 रनआउट उन्होंने किए और मैन ऑफ द मैच बने। लेकिन इस मैच में बढ़िया शुरुआत की है जीतवाई जीते ने, रनों की संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच त्या मॅचचा जर का आपण विचार केला तर प्लेइंग 11 मध्ये जॉन्टी रोड्स यांचं नाव नव्हतं. सबस्टिट्यूट म्हणून ते आले होते, ॲज अ 12th मॅन म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आले आणि तदनंतर खूप चांगल्या कॅचेस त्यांनी पकडल्या आणि प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरचं पारितोषिक खरं तर त्यांना ते मिळालं होतं. परंतु इंडियन टीममध्ये मी आवर्जून मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांचं नाव घेईल. कित्येक वेळा खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील राहिलंय. पण सर्वच संघांना आम्ही विनंती करू की थोडा वेळ वाचवा. आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय की अधिकचा वेळ घेऊ नका. तात्काळ नवीन खेळाडू आपण रेडी ठेवायचा आहे. ओमकार आणि हरेश हे बॅटल आज ह्या मैदानावरती चांगलंच रंगेल असं दृश्य मात्र दिसतोय. चेतनचा जर का आपण विचार केला तर नाईक सर पहिल्या लढतीमध्ये की जिकडे वाघेश्वर पिरकोनच्या अगेन्स्ट चांगली बैटिंग केली होती चेतन घरत ने. कभी कभी एक ऐसा मोड आता है कि जहां पर आप बगैर कुछ किए रनआउट हो जाते हैं और चेतन घरत बहुत ही नाराज होंगे। लेकिन अब मैदान पर उतरते हुए तीसरे नंबर पर हर्षद पाटिल, ओमकार के ऊपर अब जिम्मेदारी रहेगी कि पारी को उसको बनाना होगा। जॉन्टी की बात करें तो जॉन्टी
पॉइंट पर फील्डिंग करते थे और तीनों स्टंप में से मात्र एक ही स्टंप दिखाई देता, फिर भी वो कमाल की स्टंपिंग करते थे। उसके बाद रॉबिन सिंह को हमने देखा और रॉबिन सिंह के बाद मोहम्मद और युवराज सिंह को हमने देखा कि पॉइंट के बढ़िया फील्डर। आपने कमाल की बैट छेड़ी। खरबूजे के देखकर खरबूजा रंग बदलता है, लेकिन ये उड़ते हुए पंछी के पर गिनने वाले गेंदबाज हरीश गावंड है। कमाल की गेंदबाजी, उनको देखकर कहीं ना कहीं मुझे वेस्ट इंडीज के तेज गेंदबाजों की याद आ रही है। कद काठी ऊंची है, अच्छा रिदम है, अच्छा एक्शन है, अच्छा फॉलो थ्रू है और उससे ही बढ़िया उनकी पेस, लाइन और लेंथ है। रनों की संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ स्ट्राईक गोलंदाज म्हणून हरीश गावंडला खरं तर आपण पाहतोय. असं म्हणतात विटेला जर का पक्की व्हायची असेल तर तिला भट्टीतून जावंच लागतं. पहा या खेळाडूने एक आपली वेगळी छाप टेनिस बॉल क्रिकेटवरती का सोडलाय. खरं तर भरपूर स्पर्धा, खरं तर भरपूर स्पर्धांचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि खरं तर बॅटिंग आणि त्यासोबत कमालीची गोलंदाजी, खरं तर हे वैशिष्ट्य हरीश गावंडचं राहिलं आहे. कित्येक असे मैदान आहेत, पेन तालुका असेल, उरण असेल, पनवेल, त्याही पलीकडे खरं तर हा खेळाडू पोहोचला. कमालीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण पाहिलंय. ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. चॅनल मध्ये खरं तर गोलंदाजी सुरू आहे. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. पहा व्हाईटसाठी तुम्ही DRS घेऊ शकताय. तुमच्याकडे एकच DRS असेल त्याचा वापर तुम्ही व्हाईट, बीमर आणि रनआउट साठी खरं तर त्या DRSचा तुम्ही वापर करू शकताय. सो पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल होता, अर्थातच वाईट नाही आहे, त्या निर्णयाला त्यांनी चॅलेंज केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा आता मात्र बॅटिंग करणाऱ्या पेन फणस डोंगरी संघाकडे DRS नसेल. सर DRS बद्दल काय म्हणाल. DRS जेव्हा जेव्हा घेतला जातो तेव्हा तेव्हा महेंद्रसिंग धोनी यांची आठवण जरूर होते. बिल्कुल, वो आपके टाइमिंग और आपकी समय सूचकता के ऊपर डिपेंड रहता है। हो बढ़िया गेंद। DRS का इस्तेमाल ज्यादा तौर पर LBW के लिए लिया जाता था, लेकिन आजकल वाइड बीमर के लिए लिया जाता है। वो चैलेंज है, आपके पास टेक्नोलॉजी है, उसका इस्तेमाल करें। लेकिन हरीश गावंड की कमाल की ओर रही है। कुल मिलाकर मात्र 3 ही रन दिए हैं, 1 विकेट उनके हाथ लगा है। हरीश गावंड एक अच्छे ऐसे मैं कहूँगा प्लेयर है जो आगे जाकर अपने गांव का नाम रोशन करेंगे और कहीं ना कहीं भावेश पवार, पवन केने जैसे उनको बनना होगा कि आने वाली नई पीढ़ी को वो संस्कृत करे और आने वाली नई पीढ़ी को वो सिखाए कि किस तरह से अच्छा क्रिकेट खेलना चाहिए। क्योंकि बतौर एक बढ़िया ऑलराउंडर है, बढ़िया गेंदबाजी, पहली बार उनको मैंने देखा है बतौर नाइट टूर्नामेंट में पेन के इस ग्राउंड पे जब मैं कमेंट्री कर रहा हूं, लेकिन आज उन्होंने मेरा दिल जीत लिया। स्ट्राइकर गेंदबाज कैसा हो तो हरीश गावंड जैसा हो। नक्कीच कित्येक वेळा कित्येक स्पर्धांमध्ये खरं तर एकतर्फी सामने खरं तर या खेळाडूने केलेले आहेत. मग त्याची गोलंदाजी असेल, त्याची फलंदाजी असेल, परंतु DRS बद्दल आपण चर्चा करत होतो. 4 षटकांचा सामना आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये आणि तो देखील वाईडसाठी घेतलेला DRS खरं तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये देखील DRS ची आवश्यकता पडू शकतोय पेन फणस डोंगरी टीमला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश म्हात्रे, लेजंड, हा देखील एक ताकदीचा गोलंदाज आहे. आपली वेगळी छाप टेनिस बॉल क्रिकेटवरती या खेळाडून देखील सोडलेली आहे. पेन नगरपालिका एनकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल रुपेश म्हात्रे. चांगला चेंडू आहे ऑफ स्टिकच्या बाहेर. आजकाल 3 स्टंपच्या मधोमध चेंडू कोणच फेकत नाही आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेर, अर्थातच चॅनल मधली गोलंदाजी, जी वाईड लाईन आहे ना, अगदी त्याच्यावरती निशाणा प्रत्येक गोलंदाज साधत असतो. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी. आजकाल क्रिकेटमध्ये तुम्हाला जर का ॲज अ गोलंदाज म्हणून करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू आणखीन एक खोलात टाकलाय. पंचांचा बोट अवकाशाकडे. बॅटची एज अँड टेकन, बॅट्समन बाद.
बिल्कुल ये आईपीएल के कमाल है कि आप स्टंप टू स्टंप गेंदबाजी नहीं करते, आउटसाइड ऑफ स्टंप रखते हैं। रुपेश मात्रे की कमाल की गेंदबाजी रही है। नगर पालिका इनकी तरफ से उन्होंने गेंदबाजी की शुरुआत की है और अगर उनकी गेंदबाजी देखे ना तो लेफ्टी हाथ में वो गेंद पकड़ते हैं और दौड़कर आते हैं, उसके बाद गेंद को बदलते हैं और उसके बाद वो डिलीवर करते हैं। ये अच्छी बात है, लेकिन तेज गेंदें वो भी करते हैं हरीश गावन की तरह। जीते गाँव जीतो आई जीते की ये महान खिलाड़ियों में से, ये दो फहरिस्त में से ये दो कमाल के घोड़े हैं, लंबी रेस के घोड़े हैं। ये अरबी घोड़े हमें नजर आते हुए तेज कर रहे हैं। पावर प्ले के ओवर के समाप्ति के बाद फील्ड खुलती हुई, शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड मैन, डीप में डीप एक्स्ट्रा कवर, एक शॉर्ट कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, ऐसी फील्ड प्लेसमेंट और शॉर्ट फाइन लेग पर स्वयं हरीश गावन। दूसरा विकेट मैदान से बाहर, 3 ही रन बने हैं। यहां से अब ओमकार हरपाल को अब आक्रमण करना होगा। 2 गेंदों का खेल इस ओवर का अब हो चुका है। नक्कीच धावांची गती थोडी आता मात्र वाढवावी लागेल आणि ती जिम्मेदारी ओमकार याच्या खांद्यावरती राहणार आहे. नेक्स्ट बॉल सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, रन्स मिळेल एक सिंगल. ऑन स्ट्राईक वरती ओमकार हरपालला आपण पाहणार आहोत. हरेश बद्दल आपण चर्चा करत होतो, आपण रुपेश बद्दल चर्चा करत होतो, परंतु आणखीन एक खेळाडू मी इलू ठाकूर या खेळाडूचं आवर्जून नाव घेईल. खर तर सध्याच्या घडीला जो खेळाडू थोडा इंजर्ड आहे, परंतु काय क्रिकेट राहिलंय त्या खेळाडूचं देखील. मागच्या काही वर्षांचा जर का आपण विचार केला तर खरं तर खूप चांगले स्ट्रोक्स ज्या खेळाडूकडे, वन साइडेड मॅचेस जिथे टीमसाठी ज्या खेळाडूने जिंकून दिल्यात, असा सुपरस्टार खेळाडू इलू ठाकूर. खरं तर त्याचं देखील आवर्जून आदराने नाव घेतलं जाईल. नेक्स्ट बॉलवरती रन्स येतील 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता पाहायला मिळत आहेत 6 ऑन द बोर्ड. ये जाल बुनाया था ओमकार हरपाल के लिए। बिल्कुल उनकी गेंद टो पर जाकर टकरा ली थी, उनको पता था फ्लिक खेलेंगे ही है, इसलिए डीप स्क्वायर लेग पर फील्डर जमा लिया था। अगर कैच भी नहीं होती तो रनआउट तो मिलेंगे, इसी के जाल को बुनाया था कहीं ना कहीं रुपेश मात्रे और कप्तान ने। लेकिन थोड़े से नाराज, काफी तेजों के साथ 2 रन पूरे किए हरे ओमकार ने। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को लपेट लिया है, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग। आज जीतो आई जीते के बल्लेबाज, उनकी परीक्षा तो अगले सत्र में होगी, लेकिन गेंदबाजी उतनी बढ़िया हो रही है, उतना ही साथ बल्लेबाजों का मिल रहा है। लेकिन अब ओमकार हरपाल ये कह रहे हैं कि टाइगर अभी जिंदा है। दोहरे रन के साथ स्कोर बोर्ड पर 8 रन आए हैं 2 विकेटों के नुकसान पर। क्या ये आक्रमण दिखाएगा, क्या ये वो ग्याबा का घमंड तोड़ने वाले ऋषभ पंत बनेंगे? 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। हो, सेन्सिबल क्रिकेट, बॅटची एज, व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट्स. खूप चांगला प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. कॅच पकडण्याचा तो प्रयत्न दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती खर तर पाहायला जरूर मिळाला. रन्स आली एक सिंगल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते नीरज निलेश. हा खेळाडू खर तर त्या ठिकाणी जरूर आपला पाहायला मिळाला, पण 12th मॅन भरपूर बिझी होते. ते रिप्ले मध्ये पाहत होते की कशा प्रकारचा प्रयत्न खर तर त्या चेंडूवरती राहिला. रिप्ले मध्ये जरूर आपण पाहू शकता बॅटची एज, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि तदनंतर कॅच उडाली. प्रयत्न अप्रतिम राहिलेत. लेकिन उतना ही मैं कहूँगा, टेलीकास्ट करने वाले साई प्रीत लाइव का आप ज़रूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। लेकिन ओमकार हरपाल जो दूसरे ओवर में स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, इसके लिए एक सीधी गेंद थी, उसे ही वो हल्के हाथों से खेल रहे थे। अगर ये विकेट उनका गिरता तो वो पैवेल में जाकर खुद को बहुत कोसते कि मैं सिंगल के लिए क्यों गया, और स्ट्राइक अपने पास रखने का मेरा जो मंसूबा था वो कहीं ना कहीं मैच के लिए हानिकारक रहा है। लेकिन सर सलामत पगड़ी 50, 12 रन, 12 गेंदों का खेल अभी भी शेष है, 9 रन स्कोर बोर्ड पर बने हैं। अगर यहाँ से 25 रन ओमकार हरपाल खुद के दम पर अगर ये बना पाते हैं तो हम कहेंगे कि ये एक ऐसा घोड़ा है, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। पारी की तीसरी ओवर लेकर जीतो आई जीते के गेंदबाज मयूर, क्या आक्रमण होगा, क्या 12 गेंदों में 25 या 30 बनेंगे? परमेश।
नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन्स जरूर पाहायला मिळेल आणि ज्या एंड कडून आत्ता मात्र गोलंदाजी सुरू आहे त्या एंड कडून रन्स होतात असं म्हणावं लागेल. आणि खास करून डाव्या हाताचे जे फलंदाज आहेत त्यांच्यासाठी जो डीप मिड विकेट अर्थातच भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर पॅवलिन कक्ष जो आहे तो अगदी जवळ आहे. पण कित्येक वेळा त्या पॅवलिनच्या वरतून अनेक खेळाडूने षटकार मारलेले आहेत. पण आता एक मोठी इनिंग साकारावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये एखादा षटकार एखादा चौकार तर साथीदाराला देखील मारावं लागेल. परंतु इकडे काय घडलंय, सिंगल तर रन्स घ्यायची होती परंतु गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये ती शर्यत पाहायला मिळाली. पाहूया शर्यत कोण जिंकतोय. सध्याच्या घडीला बैलगाड्या शर्यती भरपूर फेमस आहेत आणि रिप्ले टेलिकास्टमध्ये जरूर आपण पाहतोय गोलंदाज फलंदाजाच्या आधी धावत असताना आणि खेळाडू सुरक्षित असेल सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 विकेट्स गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी. हे बॅटल फार मजेशीर राहणार आहे. फणस डोंगरी के सपोर्टर्स मयूर और मितेश बलिराम पाटिल ये मुकाबला ज़रूर देख रहे होंगे. मुझे उनकी याद आती हुई क्योंकि वो ओमकार हरपाल के बहुत बड़े फ़ैन हैं. उनके साथ क्रिकेट खेले फणस डोंगरी में. लेकिन ओमकार हरपाल के पास ये 10 गेंदों का खेल शेष रहेगा. कहीं ना कहीं मैं कहूँगा गेंदबाजों द्वारा ज़्यादा हरकत ली और ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड का इशारा आता हुआ. फील्ड प्लेसमेंट ओमकार के लिए मात्र 4 खिलाड़ी दायरे के अंदर, 3 खिलाड़ी ऑफ साइड पर शॉट कवर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गली, एक शॉर्ट फाइन लेग और बाकी के 5 खिलाड़ी सीमा रेखा पर. इस बार अपने फेवरेट जोन में गेंद को लिया था. गेंद CHABU के चाबुक शॉट, स्टैंड एंड डिलीवर, छोटी गेंद को फेंक दिया था. इस बार डीप फाइन लेग के ऊपर से ये पहला छक्का आता हुआ ओमकार हरपाल के बैट से. देखिए अपने स्ट्रोक के लिए जगह बनाई, पीछे गए और लगभग आधा पॉपिंग क्रीज का इस्तेमाल किया और कमाल का 6 रन. ये आता हुआ साईप्रीत लाइव सिक्सर. डीजे खराब चेंडू म्हणावा लागेल ओमकारसाठी. अर्थातच त्याला थोडासा जागा बनवण्याचा जो प्रयत्न खेळाडूचा यशस्वी राहिला आणि तदनंतर शॉर्ट पिच चेंडू देखील होता. कमी बाउन्स झालेला चेंडू आणि त्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज ओमकार हरपाल आणि षटकार जरूर पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. याही वेळेस त्याच क्षेत्राकडे चेंडू मात्र चालला एका टप्प्यावरती. हा मात्र आता आलाय चौकार. आधी केलं आक्रमण ओमकार हरपालने आणि तदनंतर दाखवला क्लास. आधी आला षटकार मग चौकार. पण अशा प्रकारचे चेंडू गोलंदाज जर का फेकत राहिला तर ओमकार त्या चेंडूंना तिकडेच पाठवेल. खराब गोलंदाजी, खराब स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2.4 ओवर के बाद रनों की संख्या 22 रन, 2 विकेटों के नुकसान पर 8 गेंदों का सामना कर 200 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए ओमकार हरपाल और उनका साथ देते हुए चौथे क्रम के लिए अक्षय आए हैं. 2 रन पर वो खेल रहे हैं. फणस डोंगरी एक खराब शुरुआत के बाद एक आश्वासक स्कोर की ओर अग्रसर होती हुई 22 रन 2 विकेटों के नुकसान पर. अभी भी यहाँ से पहले इनिंग के 8 गेंदों का खेल अभी भी शेष है. ज़्यादा अगर मौका ओमकार हरपाल को मिलता है तो वो ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने की कोशिश ज़रूर करेंगे. इस बार बैकफुट पर गए, सजीला स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, पैच एंड डिस्पैच, जेट विमान की तरह मस्तक पे दस्तक, सड़क पे कड़क वाला ये शॉट. इस ओवर का दूसरा शंभुराजे सिक्सर और इस 6 के साथ ओमकार हरपाल ने ये दिखा दिया है कि मुझ में है दम, मैं हूं बाजीराव सिंघम. चीते की चाल, बाज की नजर और ओमकार हरपाल की बल्लेबाजी पर संदेह नहीं करते. कभी भी धोखा दे सकती है और यही दिया. लगातार 3 बड़े शॉट पर मेजी और इसी के साथ रनों की संख्या भूमि 11 फणस डोंगरी की 28 रन 2 विकेटों के नुकसान पर.
नक्कीच ज्या एंड बद्दल आपण चर्चा करत होतो, खर तर कॉम्बॉक्स एंड कडून ओमकार हरपाल जर का खेळत राहिला तर मात्र मी म्हणालो की स्टेडियमच्या बाहेर तुम्हाला चेंडू जाताना पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार हरपलची आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल. याही वेळेस क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक. चेंडू मात्र निघालाय. सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन कक्षाला सलामी देण्यासाठी हा षटकार. अंबर से कह दो कि साथ जाए, अंबर से कह दो कि साथ जाए, इस शॉट के लिए जगह बनाए. और क्या कमाल का खेला है. पहला ओवर हरीश गावन का, पहले ओवर में विकेट उनके हाथ नहीं लगी, मात्र 3 रन दिए. दूसरे ओवर में रुपेश म्हात्रे की गेंदबाजी, विकेट उनके भी हाथ नहीं लगी, 1 विकेट उनके हाथ लगी, 6 रन खर्च किए. और उसके बाद तीसरे ओवर में आए मयूर म्हात्रे, उनके 1 ओवर में कुल मिलाकर 25 रन जोड़े हैं. 3 शानदार बड़े स्ट्रोक, 3 छक्के और 1 चौके के साथ, जो मोमेंटम क्रिकेट में कहा जाता है. टेनिस बॉल क्रिकेट में मोमेंटम का बहुत ही इस्तेमाल होता है और वही मोमेंटम दिखाया ओमकार हरपाल ने. 3 ओवर का खेल, 34 रन स्कोरबोर्ड पर, 34 धावा धावफल कवर. कहीं ना कहीं फरदीन काजी, कहीं ना कहीं करण अंबाला, कहीं ना कहीं कृष्णा सातपुते की डेथ ओवर की जो बल्लेबाजी होती है वही करते हुए ओमकार हरपाल. और मैंने कहा ज्यादा स्ट्राइक परमेजी ओमकार के लिए अगर होती है तो अगले मैच में भी हमें हरीश गावन की बल्लेबाजी भी देखने को मजा आएगा अगर 50 तक स्कोर जाता है तो. नक्कीच 34 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. विशाल गायकवाड अंतिम षटकासाठी हा गोलंदाज आपण पाहतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक असेल, पकडलाय झेल. फलंदाज अक्षय जाधव चा संपलाय खेळ. पहा ओमकार देखील अक्षयला म्हणतोय नाईक सर की थोडा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करायला हवा होतास. बिल्कुल उसने जरूर बिल्कुल सही कहा. उसको पता था कि काऊ कॉर्नर पर फील्डर है, उसके गैप में ही आपको खेलना था. अगर आपको एक गेंद भी खेलने को मौका मिलता है ना, क्योंकि एक गेंद गेम चेंजर बनती है. अगर यहाँ से सिंगल भी आता ओमकार स्ट्राइक में मिलते, अगर चौका आता तो ओमकार का जो प्रेशर है वो कहीं ना कहीं रिलीफ होता और 42 तक टोटल जाता. आने वाले 4 गेंदों में ओमकार 10-12 रन बना पाते थे. एक एक गेंद आपके स्ट्रैटेजी को चेक करती है और इसीलिए मैनेजर रखे जाते हैं कि कैसे आपको क्रिकेट में एक एक ओवर खेलनी है. क्योंकि नए बल्लेबाज आते हैं, एक हाथ बिंदी गेंद अगर वो खेलते हैं तो कोई उनको कहेगा नहीं क्योंकि नए गए हैं, एक गेंद तो वो खेलेंगे ही. लेकिन अगर यहाँ से स्ट्राइक रोटेट नहीं होता तो फनस डोंगरी टीम के लिए संकट हो सकता है. 34 रन 3 विकेटों के नुकसान पर चला है. थोड़ा सा स्पीड अप कीजिए. नए बल्लेबाज इनायत नंबर 5 सुमित पाटिल, राइटी बैटर. धीमी गति की गेंद, स्टंप टू स्टंप गेंदबाजी करने का प्रयास किया था. रिव्यू नहीं है. एक घेतलेलं ना रिव्यू. हाँ, बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया गया था, इसलिए ये चौका आता. हालांकि ये रिव्यू लेते तो भी उनका मैं कहूँगा मेरे ख्याल से मिस जज ही होता, क्योंकि ये अगर गेंद गिरती तो स्टंप पर ही गिरती. चौका आता हुआ, चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन. 4 गेंदों का खेल अभी भी शेष है. 38 रन. 34 प्लस 4, मुझे लगे 38 प्लस ये चौका आता हुआ. 38. 4 गेंदों का खेल शेष. 50 बनेंगे क्या? 50 बनते तो हरीश गावन की बल्लेबाजी. इस बार बढ़िया स्ट्रोक, गैप नहीं ढूंढ पाए. ढूंढो रे साजना. सर्फ एक्सल की एड मुझे याद आती हुई. दाग ढूंढते रह जाओगे, और यही ओमकार हरपाल कहते हैं कि अब फील्डर ढूंढते रह जाओगे. 3 गेंदे, 2 विकेट, 1 चौका और इसी के साथ 30 चौथे ओवर की प्रगति पर रनों की संख्या 38. पण नॉन स्ट्राईकला आपल्या टीम मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू उभा आहे आणि येणारे सर्व खेळाडू मोठे स्ट्रोक्स खेळून बाद होत आहेत. आवश्यकता आहे का? सध्याच्या घडीला ओमकारला तुम्हाला स्ट्राईक वरती आणायचा आहे. पहा असं झालंय की नॉन स्ट्राईकला
सेहवाग उभा आहे आणि श्रीसंत षटकार मारायला जातोय. हरकत गरजच नाहीये. मी तर असं म्हणेल की एक सिंगल घ्या आणि जितके चान्सेस तुम्ही ओमकारला द्या. पाच सध्याच्या घडीला तो चांगल्या टच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. मैंने इसीलिए 10-12 गेंदों के पहले कहा, ये हमारा ये विश्लेषण है, कई सालों से कमेंट्री करे तो कितनी गेंदें ओमकार खेलता है इसके ऊपर इस मैच का निर्णय रहेगा. और मैंने कहा अभी भी देखिए 3 गेंदें अभी भी हो चुकी है, 3 गेंदों में एक भी स्ट्राइक नहीं हुई है. तो ये बात रहेगी कि ओमकार को कितनी गेंदें खेलने को मिलेंगी. और हम हमेशा कहते हैं ना कि जब शेर के मुंह में खून लगता है तो वो ज्यादा खूंखार होता है. व्हाइट का इशारा जरूर आएगा. व्हाइट के साथ स्कोर आगे बढ़ेगा. नेक्स्ट मैच गावदेवी आंबिवली वर्सेस पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली. टॉस के लिए आना होगा आपको. तैयार. हा हा हा, बादल में बिजली बार बार चमके. अब ये बिजली चमकी है ओमकार के मन में, क्योंकि हमने कहा 8-9 गेंदें थी. ओमकार को कितनी गेंदें खेलने को मिलेगी. ओमकार कमाल के टच में रहे हैं. नक्कीच नॉन स्ट्राईकला ओमकार जर का आपण विचार केला तर स्ट्राईक साठी अक्षरशः तडफडतोय असं म्हणावं लागेल. आणि आता मात्र अंतिम षटकातील लास्ट बॉल फक्त त्याला खेळण्यासाठी मिळणार आहे. पण पहिल्या चेंडूवरती जर का सिंगल आली असती तर मात्र 5 चेंडू ओमकारला खेळण्याची संधी मिळाली असती. परंतु तसं मात्र घडलं नाहीये. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसे का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. आपण भविष्यवाणी क्रिकेटमध्ये करू शकणार नाही आहात. आणि हा आता मात्र अंतिम चेंडू असेल आणि टार्गेट सेट जरूर होईल. पहा समोरला खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला फील केलं जाईल. रन्स येतील 2. आणि डगआउट मध्ये गेल्यानंतर ओमकार भरपूर भडकेल. ते चित्रच खरं तर त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. अरे भावांनो, मी फॉर्म मध्ये आहे, मी चांगला खेळतोय, मला स्ट्राईक द्या. खरं तर हेच म्हणत होता ओमकार. परंतु तसं घडलं नाहीये. पहा आता ओमकारच्या खरं तर मुखातून ते शब्द चांगले असतील की वाईट आता ते तुम्हाला ऐकावेच लागतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. रन्स आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 42 आणि 43 चं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. संयम अव्वासकर आमचे मित्र आहेत, पेन कोलीवाड्याचे आहेत, खूप चांगले गुणलेखक आहेत आणि जरूर त्यांची स्कोरिंग भरपूर चांगली राहील आहे. नुकताच RJ ट्रॉफी बॉक्स क्रिकेटची मोठी स्पर्धा रामोवाडी नगरीमध्ये संपन्न झाली. दर्शनदादा म्हात्रे यांचं ते आयोजन आणि कमालीचं क्रिकेट आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि तिकडे देखील संयम अव्वासकर ॲज अ स्कोरर होते. आणि खरं तर आणखीन एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येईल. खरं तर पुढच्या महिन्यातील पहिल्याच आठवड्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये दीवच्या कोठल्या मैदानावरती खरं तर एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. गावदेवी दीव आयोजित. खरं तर ग्रामीण गटातील सर्व लॉट्स त्या ठिकाणी कंप्लीट झालेत. फक्त एक ए पूलचे टीम्स काही बाकी असतील. आणि तिकडे जर का कोणाला एंट्री घ्यायची असेल तर आवर्जून तुम्ही संपर्क करा. टॉस साठी आपण जाऊया. गावदेवी आंबिवली वर्सेस पार्श्व 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली, म्हणजे विशाल पाटील यांचा संघ. टॉस जिंकलाय आंबिवली संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण निवडलाय. पेन मध्ये आपण आलात, इकडे येऊन कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि ग्राउंड एवढं सुंदर आहे तर खेळायला खूप मजा येते. मागचे काही मॅचेस मध्ये रन्स होत नाहीयेत. काही कारण सांगू शकतोस का की रन्स का होत नाहीयेत? काही नाही आहे, विकेट थोडी ओली आहे आणि 6 खूप लांब आहेत, कारण की पनवेलमध्ये 6 थोडे जवळ असतात, त्याच्यामुळे थोडं रन नाही होत मला तर वाटतं त्याच्यामुळे. आज एपूल आहे. आम्हाला देखील तुमच्यामध्ये किती ताकद आहे ती आम्हाला जरा पाहायची होती. सो बेस्ट ऑफ लक. आपण पुढच्या कॅप्टनकडे जाऊया. टॉस खरं तर तू गमावलास. टॉस जिंकला असता तर निर्णय तुझा कोणता असता? आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, कारण आम्हाला टोटल डिफेंड करायला आवडतो. खरं तर
ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जे चेंडू वापरले जातात तेच चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. खरं तर मोठं क्रीडांगण आहे, रन्स का होत नाहीयेत? रन्स लॉंग बाउंड्री आहे आणि पिच थोडीशी ओली आहे. नक्कीच करणने जे सांगितलंय, पिच थोडासा डीप फॅक्टर असल्यामुळे थोडी ओली आहे आणि बाउंड्रीज खूप लॉंग आहेत. परंतु आम्ही तर गोलंदाजांचं कौतुक करतोय, कारण की ज्या अर्थी आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजांनी जी कमालीची गोलंदाजी केली, सो गोलंदाजांना देखील श्रेय द्यावं लागेल आपल्याला. हो, नक्कीच. कारण आमच्याकडे जे चारही गोलंदाज आहेत, चांगल्या रिदमला आहेत यावर्षी. या सीझनला चांगल्या फॉर्मला गोलंदाजी करतायत. पण नेहमीच आपण बॅट्समनची स्तुती करतो, नेहमीच फलंदाज सामने जिंकवत असतात. सो बॉलिंग फ्रेंडली विकेट व्हायला हवे, सो त्यासाठी ही विकेट आणि गोलंदाजांना ही विकेट मदत करतोय. हो, नक्कीच. कारण लाँग बाउंड्री असल्यामुळे गोलंदाज फ्री माइंडेडली बॉल पुढे टाकू शकतो आणि इथे षटकार मारणं म्हणजे परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट ताकद लागलीच पाहिजे. कसं वाटतंय पेनमध्ये येऊन आणि हे आमचं आयोजन काय म्हणशील तू? खूप सुंदर आयोजन आहे आणि या ग्राउंडवर खेळायला आमची खूप इच्छा होती खूप वर्षापासून. विशाल दादाने आमची इथे एंट्री स्पॉन्सर केली. त्याबद्दल खूप त्याचे मनापासून धन्यवाद आणि आयोजकांनी आम्हाला खेळण्याची इथे संधी दिली त्यांचं देखील मनापासून आभार. येस, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. खरं तर दोन्ही कॅप्टन्सला आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच आंबिवली आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल नावाली अशी लढत. पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली वर्सेस गावदेवी अंबिवली के बीच मुकाबला रहेगा। टॉस जीता है गावदेवी 11 अंबिवली टीम ने और फील्डिंग करने का निर्णय लिया है। यहाँ पर भूमि 11 फर्नस डोंगरी ने पहले बल्लेबाजी करती हुई ओमकार हरपाल के संघर्षमय बल्लेबाजी के साथ 42 रन जोड़े हैं और जीतवाई जीते को जीतने के लिए 24 गेंदों में 43 रनों का लक्ष्य रखा है। 24 चेंडू आणि 43 धावांची असेल गरज जीतवाई जीते संघाला। लेकिन मैं हमेशा यहाँ से यही कहूँगा कि अब एक ऐसी स्थिति आई है, एक ऐसे मोड़ पर खड़ा हुआ है ये मैदान कि जहाँ पर मैच में आग उगलेगी, क्योंकि 43 रन्स बनाने होंगे। हरीश गावन वर्सेस ओमकार हरपाल की मैं कहूँगा चतुराई। इनके पास टैलेंट है, टेक्निक है, लेकिन टेम्परामेंट की लड़ाई है और जिसका टेम्परामेंट रहेगा कूल और कौन बनेगा अप्रैल का फूल। सर, टॉस बॉक्स मध्ये जेव्हा आपण दोन्ही कॅप्टनची बाईट घेतली, सो बाउंड्रीज दूर आहेत खरं तर असं ते म्हणतात, परंतु एक षटकार तर स्टेडियमच्या बाहेर गेला. तुमच्यामध्ये जर का ताकद असेल आणि टायमिंग जर का तुम्ही चांगलं करताय तर या मोठ्या मैदानावरती देखील तुम्हाला षटकार मारता येतील आणि प्रेक्षकांना ते पाहता येतील. आणि सेकंड इनिंगमध्ये देखील निलेश सर खास करून हरेश असेल आणि तदनंतर रोहित हे दोन्ही खेळाडू खरं तर महत्त्वाचे राहणार आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील अनेक चांगले फटके पाहायला मिळतील. गेम ऑन. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, सेफली लँडिंग. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. रन्स येतील 2. सिंगलला कन्वर्ट केले डबलमध्ये. 2 धाव्याने श्री गणेशा स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करत असताना फलंदाज प्रेम म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला हरेश गावंड आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज हर्षल पाटील. पेन तालुक्यातील 2 बलाढ्य संघ. एका बाजूला जितूआई जीते तर त्यांना फाईट करत असताना टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी. निलेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर, बाउंड्रीज बद्दल आपण काय म्हणाल? बाउंड्रीज इतनी मुझे लगी नहीं है बड़ी, हालांकि शाम का समय होने के बाद रात में जब आप मैदान पर उतरते हैं तो जो आपकी बॉडी लैंग्वेज होती है उसमें धीमापन आपको ज़रूर देखने को मिलता है। फरदीन काजी और करण अंबाला इनको अगर लेंगे तो वो ज़रूर कहेंगे कि ये बाउंड्री भी थोड़ी नज़दीकी और दूर लगाओ, क्योंकि ये आपका एक रहता एक मानसिकता रहती है। अगर आप देखें सौरभ गांगुली कई लंबे लंबे छक्के लॉट्स पर लगाते थे और हिम्मत सिंह जो आईसीसी के पैनल के अंपायर थे उन्होंने हमें कहा कि जब हम दिल्ली में क्रिकेट खेलते तो स्टेडियम के बाहर जब गेंद जाती थी कुकाबूरा की तो लड़के उठाकर साइकिल में से चुरा कर ले जाते थे। 75,000 की वो गेंद थी, छक्का आया, साइकिल पे लिया, गुम हो गए। ऐसा होता तो आपको छक्के मारने होंगे। मैं यही कहूँगा, चित्र, इत्र और चरित्र ये किसी के मोहताज नहीं होते।
जब आपका चरित्र इत्र की तरह महकता है तब आपका चित्र लोगों के सामने स्पष्ट होता है। आप में वो मानसिकता होनी चाहिए। हालांकि बाउंड्रीज देखने वालों के नज़रिए से लंबी जरूर होंगी, लेकिन हम यही कहेंगे कि दर्शकों का मनोरंजन हो, इसलिए आयोजनकर्ताओं ने कमाल किया है। यहाँ पर टारगेट सेट था 43 रनों का, 3 रन बने हैं और कमाल की टेलीकास्ट साई प्रीत लाईव्ह की, बगैर किसी विकेट 3 रन। ऑन स्ट्राईक वरती हरेश गावंडला जरूर आपण पाहतोय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. समोरला खेळण्याचा प्रयत्न, वायडिश लॉंब कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना जरूर पाहायला मिळेल. रन्स येईल एक सिंगल. पण ह्याच मैदानावरती सुशांत बादल खरं तर या खेळाडूने अर्धशतकीय देखील साकारलेले आहेत. अगदी या स्टेडियमच्या बाहेर देखील त्यांनी लॉंगेस्ट सिक्सर मारलेले आहेत. आणि नुकताच उरण येथे JNPTच्या मैदानावरती 25 चेंडूमध्ये शतक कंप्लीट केलंय बादलने. पण कोणतीही बाउंड्री क्रिकेटमध्ये छोटी किंवा मोठी नाही आहे जोपर्यंत तुम्ही ती क्लिअर करत नाही आहात. नेक्स्ट बॉल. षटकातील पुढचा चेंडू खरं तर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक, व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. जबरदस्त 100% डेडिकेशन आपल्या टीमसाठी. खरं तर आपल्या गावाच्या नावासाठी लढताना खरं तर या खेळाडूंना आपण पाहतोय. चला पाणी घेऊन जा. आम्ही इथे बोललो असतो की कॉलिंग करा, परंतु बॉल हवेत होता आणि आम्हाला ते बोलता आलं नाहीये. ये ज्यादा टक्कर आप लेदर बॉल क्रिकेट में देखेंगे नहीं। आपको बताया जाता है कि कौन से फील्डर को कहाँ तक दौड़ना है, कहाँ तक कॉलिंग करनी है। प्रीतम जी, मुझे दिखाई दे रहा था ये सामने टक्कर करने वाले, लेकिन हम माइक से कह नहीं सकते जब मैच गेंद हवा में है, अगर ये कैच ड्रॉप होता है। लेकिन कमाल का बैटर रहा। और एक मैं कहूंगा उस खिलाड़ी का जज्बा, उसका नाम क्या है, उसका नाम क्या है? सुमित पाटिल। जज्बा उसका बहुत ही बढ़िया है। छरहरे बदन वाले हैं लेकिन जिगर वाले हैं। छरहरे बदन वाले में ज्यादा जिगरा होता है। चलिए मैदान पर मैच को शुरू कीजिए। अब मैच में मजा आता हुआ कहीं ना कहीं अगर आप देखें करण अंबाला, फरदीन काजी, ये ज्यादा बॉडी बिल्डर है नहीं, लेकिन उनका जज्बा काफी बढ़िया है। और इसीलिए कहीं ना कहीं अगर आप देखें तो हमारे लेफ्टी करण मडवी को देखिए, छरहरे बदन वाले, बिल्कुल हवा का झोंका है, उनको उड़ाकर लेकर जाए। लेकिन कमाल का कैच पकड़ा यहाँ पर। कैच लेने वाली फील्डर का नाम अक्षय द्वारा। 4 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज
हरीश गावन के साथ जो आए थे प्रेम म्हात्रे, जिन्होंने कितने रन बनाए, 3 रन बनाए। हरीश गावन उनका साथ देते हुए नए बैटर मैदान पर आते हुए रोहित म्हात्रे। तिसऱ्या क्रमांकावरती रोहित म्हात्रे, पा जितवाई जिते संघातील मुख्य 2 फलंदाज आता मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला रोहित, त्याच्या सोबत हरेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेटचा विचार केला तर विजयासाठी 43 रन्स करायचे आहेत. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जितवाई जिते टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 1 बाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिले षटक सुरू आहे. गोलंदाज हर्षल पाटील, चांगला चेंडू होता ऑफ स्टिक वरती. चेंडू पडल्यानंतर लाऊडली अपील. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. येणारे चेंडू बाकी असतील. 18 रन्स करायचे आहेत. 39 खर तर काय प्रयत्न राहिले होते ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. असं कित्येक वेळा आपण बघतोय. भरपूर खेळाडूंना मोठ्या इंजरी देखील झालेल्या आहेत. शेतातील मैदानावरती तर काही खेळाडूंना खरं तर मोठी इंजरी झालेल्या आहेत. पण तो अशा प्रकारच्या प्लेन मैदानावरती इंजरीचे चान्सेस थोडेसे कमी असतात. परंतु 2 खेळाडूची जेव्हा जोरदार टक्कर होते, खरं तर भीषण अपघात म्हणावा लागेल. तशा प्रकारचा अपघात घडला आणि चला तो खेळाडू सुरक्षित आहे. मोठी इंजरी किंवा दुखापत त्याला झालेली नाही आहे. परंतु आम्ही विनंती करू त्यांच्या पाठीराख्यांना की थोडं डॉक्टरकडे न्या. त्यांनी तुम्हाला त्याला घेऊन जा. अर्थातच थोडी थोडं स्पीडअप करा मित्रांनो. मगातपासून आम्ही तुम्हाला सांगतोय की आपण थोडंसं वेळेकडे लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये एक सत्र संपलंच पाहिजे. एक 3 ओव्हरचा खेळ संपलाच पाहिजे. चला, फलंदाजी करणारे संघ तयार आहेत. फणस डोंगरी संघाला विनंती आहे की आपण तात्काळ फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. इथे मात्र मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी सादर केली हर्षल पाटीलने आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. 1 गडी त्याने मिळवला. नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे आता नगरपालिका एंडकडून दीप. इथे मात्र मी विनंती करेन चेतनला की आपण थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. फिल्डिंग तुमची प्लेसमेंट अगदी ॲक्युरेट पाहिजे. कोणता खेळाडू कुठे जाईल तो. मगाशी ओमकार हरपाल सांगत होता की अपील करणं खूप गरजेचं आहे आणि अपील खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. कारण अपील जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला विकेट दिली जात नाहीये. सन्माननीय नितीन पाटील हनुमानपाडा यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. चला, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. वेळ वाचवा, क्रिकेट वाचवा. खरं तर हाच संदेश आम्ही आमच्या कॉम्बॉक्समधून तुम्हा सर्वांना देऊ. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दीप भिसे या गोलंदाजाला आपण जरूर पाहतोय. हरेशसाठी हा चेंडू जरूर आपण पाहिला. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहणारा चेंडू. वाईटचा इशारा जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 ऑन दी बोर्ड. 5 रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट पेनमधील हे दोन्ही सितारे आयकॉन खेळाडू, एका बाजूला हरेश, त्याच्या सोबत रोहित. खरं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. राईट अमाउंट द विकेट. ऑफ स्टिक वरती चेंडू होता. त्याला खरं तर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू मात्र निघाला. रस आल्या 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 ऑन दी बोर्ड. सर, या सिच्युएशनला मित्र असं म्हणेल की एका फलंदाजाने आक्रमण तर दुसऱ्या फलंदाजाने सेन्सिबल क्रिकेट खेलना आवश्यक असेल. बिल्कुल, हरीश गावन सेंसिबल क्रिकेट ही खेल रहे. 2 उनके स्ट्रोक देखिए और दोनों ही ऑफ साइड पर खेले हैं. एक ग्राउंड शॉट खेला है और एक बार हवा में खेला, वहाँ पर फील्डर नहीं था. ये वो ध्यान रख रहे हैं कि गैप कैसे ज़्यादा ढूंढी जाए और पारी को कैसे सजाया जाए. ब्रिक टू ब्रिक जोड़ना, थेंबे थेंबे तड़े साचे. जिस तरह से मधुमक्खी अपने छत्ते में शहद जमा करती है, वैसी सिंगल डबल्स के साथ हरीश गावन
पारी को सजा रहे हैं, बुना रहे हैं। उनको पता है कि जैसी गेंद रोल होगी हम आक्रमण करेंगे। 43 रनों का पीछा, रनों की संख्या 8 रन बनी है। यहाँ पर रोहित 0 पर खेलते हुए और हरीश गावन 3 गेंदों का सामना कर 4 पर। और जीतवाई जीते का स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर 1.2 ओवर के बाद। नगर पालिका इनकी तरफ से तेज गेंदें कर रहे हैं। अच्छा रिदम है, लेंथ बढ़िया है, लेकिन कहीं ना कहीं लाइन उनकी भटकती हुई इस ओवर के दूसरे वाइड की ओर बढ़ते हुए। यहाँ पर फील्ड प्लेसमेंट विकेट कीपर चेतन के अलावा शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, एक शॉर्ट कवर, एक लॉन्ग ऑफ, एक डीप स्वीपर कवर, एक शॉर्ट फाइन लेग दायरे के अंदर, एक सीधे वी में लॉन्ग ऑन, एक मिड विकेट और एक स्क्वायर लेग। डीप फाइन लेग में कोई खिलाड़ी नहीं है। हरीश गावन के साथ नए बैटर रोहित म्हात्रे। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सध्याच्या घडीला आपण पाहतोय, परंतु त्या नादात 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. व्हाईट बॉलला आम्ही नेहमी व्हाईट बॉल म्हणून संबोधतोय. अलॉंग द कार्पेट ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. रन्स मिळेल एक सिंगल. पण जास्त रिक्स घ्यायची नाहीये. सिंगल डबल्स चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. ज्याप्रमाणे निलेश सर म्हणाले, थेंबे थेंबे तले साचे. ज्याप्रमाणे मधमाशा मध गोला करतात, खरतर त्याचप्रमाणे सिंगल डबल्सने सध्याच्या घडीला त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे या दोन्ही फलंदाजांचा. समोरला खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर खोदून काढलाय. सिंगल रन्स जरूर मिळेल. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एकदा इक्वेशन पाहूया आपण. येणारे चेंडू बाकी असतील 14, तर रन्स करायचे आहेत 32. 14 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. पण एका षटकामध्ये 12-15 रन जरी काय राहिला तरी हे 2 खेळाडू सहज अर्जित करतील, नो डाऊट. या दोन्ही खेळाडूंकडे तशा प्रकारचा खरं क्रिकेट जरूर आहे. याही वेळेस ह्या चेंडूवरती सिंगल रन्स मिळेल. सिंगल डबल्स सध्याच्या घडीला सुरू आहे. विकेट द्यायची नाही आहे. अंतिम षटकामध्ये खरं तर आक्रमण करू, हाच खरं तर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर, ही जी स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय, ही स्ट्रॅटर्जी योग्य आहे का? ये लंबा खींचने वाली बात है। एमएसडी की ये स्ट्रैटर्जी है। इस गेंद पर जरूर आक्रमण करेंगे क्योंकि उस एंड से रन आ नहीं रहे हैं और कहीं ना कहीं दबाव धीरे धीरे पनपता हुआ और इस ओवर का तीसरा वाइड आता हुआ रनों की संख्या अब यहाँ से 11 गेंदों में 30 रनों की जरूरत रहेगी। जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की जो सेवा करे हमारे स्कोरर की। यहाँ पर एक बड़े स्ट्रोक की जरूरत जीतवाई जीते के लिए, लेकिन फनस डोंगरी के समर्थक देखें, यहाँ से आवाज उनकी आती है। फनस डोंगरी के समर्थक, और समर्थक होना क्रिकेट में बहुत ही जरूरी है। गोरसई भी वाकलन, ये देखिए मैंने कहा आखिरी गेंद पर प्रहार जरूर होगा क्योंकि ये जो मोर्चा है उसे कहीं ना कहीं तोड़ने की जरूर कोशिश करेंगे हरीश गावन, क्योंकि उस एंड से रन आ नहीं रहे हैं। एक चलिए ड्रिंक्स मैदान पर, यहाँ पर पानी लेकर जाइए। पानी की मांग मैदान पर हुई है। पानी की मांग मैदान पर चेतन गरत द्वारा हुई है और वो सिचुएशन को ब्रेक करना ही चाहिए था हरीश गावन, और यही किया। एक चौका एक वाइड का, यानी कि कुल मिलाकर 5 रन आए। अब 12 गेंदे और 12 गेंदे और यहाँ से अब 26 रनों की जरूरत। 12 चेंडू 13च्या सरासरीने 26 धावांची गरज आहे। और ये मैंने कहा कि हरीश गावन एक ऐसे बल्लेबाज है, लवकरात लवकर पाणी द्या आणि परत या, चला। हॅलो, पा जिते टीमचा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, पा आपल्याला अलाउड नाही, अन्यथा पॅनल्टी असेल आयोजकांकडून. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, हरीश प्लीज त्याला तात्काळ पाठवा. अलाउड नाहीये, जायचं नाहीये. कमिटीने खरं तर कमिटीच्या वतीने
खर तर आम्ही तुम्हाला विनंती करतो 12th मॅन जो असेल त्याने खर तर जा. हरकत नाहीये, 12th मॅन आपला आहे. 12व्या खेळाडूला आपण जरूर पाठवू शकताय. चला चेतन चला फिल्डिंग लावून घ्या चेतन आणि ओमकार. चला मित्रांनो, सहकार्य सगळ्यांचं अपेक्षित आहे. शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर मात्र परमेशवाद होतो. शब्दाला शब्द जुळला तर संवाद होतो आणि शब्दाला शब्द फुलला तर सुसंवाद होतो. आणि क्रिकेटने काय दिले तर क्रिकेटने दिले हा सुसंवाद. क्रिकेटने दिलाय वरिष्ठ खेळाडूंना दिलेला मान. क्रिकेटने शिकवलंय पंचांना देण्याचा सन्मान. आणि क्रिकेटने दिलंय एका गावाने एका क्रिकेटसाठी गावागावातील आळीआळीतील भांडण तंटे विसरून गावाच्या नावासाठी एकत्रित होणं हे शिकवलं क्रिकेटनं. आणि त्यामुळे तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आम्हाला असेल. 12 चेंडू 13च्या सरासरीने 26 धावांची असेल इथे आवश्यकता. हे षटक निर्णायक आहे आणि अनुभवी असा खेळाडू ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर कित्येक वेळा मैदानं गाजवलेले आहेत, तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नाव आहे बरोबर ना, चेतन. पहा खर चेतन तर भरत. सर जो खेळाडू इंजर्ड झाला होता तो मैदानात आला. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या खेळाडूसाठी. नाव काय त्याचं? सुमित पाटिल. सलाम है आपका, आपको हमारा, आपके जज्बे को हमारा. टूटेंगे हम लेकिन बिखरेंगे नहीं, संघर्ष करके ही हम निखरेंगे सही. सलाम असेल. चला चेतन, वेळ नाही आपल्याकडे मित्रा. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. धावफलकावर जितवाय जिते 17 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जरूर आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आले 1 सिंगल. धावसंख्या खर तर 1 ने वाढेल. 18 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. खर तर या ओव्हरमध्ये 12 ते 13 ज्या रन रेटने रिक्वायर्ड रन रेटने रन्स हव्यात तितक्या येणं अपेक्षित असेल. पण जास्त लांब तुम्ही मॅच नेऊ शकत नाही आहात. जितक्या लवकर सामना तुम्हाला फिनिश करता येईल, जितक्या लवकर तुम्हाला ही मॅच जिंकता येईल, तो प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. ऑन स्ट्राईक वरती हरेश गावण असेल. ऑफ स्टिक वरती कमिट झाले. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज चेतन घरतला आपण पाहतोय. इक्वेशन असेल. येणारे चेंडू बाकी असतील 10. रन्स करायचे आहेत 25. 10 चेंडू 25चं समीकरण. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय. यॉर्करचा वापर जरूर पाहायला मिळाला. दोनों तरफ फरमें जी आग बराबर लगी है. जीते के दर्शक भी तालियां बजा रहे, सीटी बजा रहे हैं और फनुज डोंगरी के भी उनको प्रत्युत्तर दे रहे हैं. और यही क्रिकेट का जज्बा है. क्रिकेट में एक तरफा मैच कभी भी नहीं हो सकता. एक मैन में 2 तलवारें नहीं हो सकती. और इसीलिए 10 गेंदों पर 25 की जरूरत थी. कमाल का यॉर्कर फेंका. अब 9 गेंदों में 24 की जरूरत. 19 रन बने हैं जीतवाई जीते टीम के. और आज के रात का सबसे बेहतरीन मुकाबला आपके सामने. ओहो, ये देखिए, क्या ये जाएगी भाई? नहीं, नहीं जाएगी. ये प्लेन को रोक दिया है उन्होंने दिल्ली एयरपोर्ट पे. और ये देखिए फनस डोंगरी के खिलाड़ियों का जल्लोष मैदान पर नजर आता हुआ. विकेट गिरता हुआ जीतवाई जीते टीम का 19 रनों पर दूसरा परमेजे. चांगला खेळाडू बाद झालाय असं म्हणावं लागेल. रोहितची विकेट. टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाला कमबॅक करून देणारी राहणार आहे. त्यांचे चाहते प्रचंड खुश आहेत. परंतु पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होईल की अंतिम षटक आणि ते अंतिम षटक ज्या एंड कडून गोलंदाजी, अर्थातच ज्या एंड कडून गोलंदाजी करताना रन्स येत आहेत, लास्ट ओव्हर त्याच एंड कडून फेकलं जाईल. हरेशला थांबावं लागेल. हरेश जर का अंतिम षटकापर्यंत थांबला तर या रन्स देखील होऊ शकतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपला पाहायला मिळेल. समीर पाटील. 8 चेंडू आणि 24चं समीकरण. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण म्हणत होतो की ओमकार किती चेंडू खेळेल आणि आता मात्र म्हणावं लागेल की
हरेशच्या वाटेला किती चेंडू येतील हे देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. लेकिन हरीश के पास पेपर कठिन है क्योंकि हरीश को 8 में चार छक्के लगाने हैं, 24 बनाने हैं. हर एक गेंद के ऊपर उनको टारगेट सेट है. ओमकार के पास वो टारगेट नहीं था, लेकिन हरीश को टारगेट को बीट करना है. अगर हरीश ये कर पाते हैं तो ये पता चलेगा कि ये 100 नंबरी सोना है. 8 गेंदों में 24 की जरूरत. हरीश को स्ट्राइक कब मिलेगी, लेकिन कमाल की गेंदबाजी अभी तक चेतन गहरत द्वारा. उन्होंने इस ओवर में कुल मिलाकर 2 ही रन खर्च किए हैं. इस बार बढ़िया स्ट्रोक ऑन साइड पर, मिड विकेट पर फ्लिक शॉट खेला है. लॉन्ग में फील्डर तैनात है डीप मिड विकेट पर, और कमाल का सिंगल. और यहां से बड़ा स्ट्रोक आता है या स्ट्राइक अपने पास रखते हैं हरीश गावंड. 7 गेंदे 23 की जरूरत. नक्कीच धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहत नाहीये. खरं तर त्यामुळेच विराट कोहली यांना चेस मास्टर म्हणून संबोधलं जातं. धावांचा पाठलाग करत असताना खरं तर खूप चांगली बॅटिंग त्यांची आपण जरूर पाहिली. अंतिम चेंडू असेल, बॅटची कडा, स्लिप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाल्या, रन्स आली, एक सिंगल, षटक संपलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. येणारे 1 षटक, 6 चेंडू आणि 22 रन्स आता करायचे आहेत. टीम जितू आई जिते संघाला 22 ची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. टीम अंबिवली आणि त्यांच्या विरोधात नावाली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. यहाँ पर इसको बना डाला तो लाइव झींगा लाला रहेगी. 6 गेंदों में 22 की जरूरत है. अब नए गेंदबाज जब तक आते, हरीश गावंड के सामने वो मौका है खुद को तराशने का. और हम हमेशा कहते हैं कि हर पर्वत पे मणि माणिक नहीं होते, हर हाथी के सर पर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, और हर टीम में हरीश गावंड और ओमकार हरपाल जैसे बल्लेबाज या खिलाड़ी नहीं होते. क्या ये बैटल मैदान में देखने को मिलेगा? क्या एक हाथ से छिटकती हुई बाजी को अपने हाथ में लेंगे? चलिए ओमकार प्लीज कोऑपरेट करें, आप फील्डिंग लगाइए. क्या वो अपने हाथों से फिसलती हुई रेत की तरह इस मैच में प्रारंभिक 2 गेंदे 2 में अगर एक हाथ छक्का आता है तो मैच में बनी रहेगी जीतो आई जीते. इंजर्ड सुमित पाटिल गेंदबाजी पर आए हैं. मैंने कहा कि आपको कैलकुलेशन विश्वजीत ठाकुर की तरह रखना होगा. 5 गेंदे और 4 छक्के लगाने होंगे. 23-21 की जरूरत 5 में. हाँ 22 की जरूरत, 22, और यहां से 4 छक्के 5 में. एक आध डॉट बॉल सुमित निकालते हैं तो उनके लिए अच्छी बात रहेगी. अगर ताकत लगाते हैं, अगर ये ताकत लगाते हैं, कड़ी को तोड़ते हैं, पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी और कोशिश कर, थोड़ा और जोर लगा, किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है. वक्त लगा 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 लगा, ये जोर का झटका. परमेश नक्कीच महत्वाची विकेट आता मात्र गमावले जितवाई जिते टीमने. पण सुरुवातीला फार स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करत असताना आघाडीच्या षटकांमध्ये सिंगल डबल्स, तिकडे काही मोठे स्ट्रोक्स येणं अपेक्षित होतं, परंतु तसं मात्र काही झालं नाहीये. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. जिते आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 पेन फणस डोंगरी. पण सामना संपला नाहीये अद्याप. चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 22 धावसंख्येची आवश्यकता. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एका टप्प्यावरती चेंडू मात्र गेलाय सीमा पार. हा चौकार, जबरदस्त स्ट्रोक. खर तर कार्लोस ब्रॅथवेटची आठवण झाली. इंग्लंडच्या अगेन्स्ट कार्लोस ब्रॅथवेटने मारलेले ते 4 षटकार. रिमेंबर द नेम म्हणून खर तर त्याला पदवी, नाव आठवा तुम्ही.
आणि तदनंतर चॅम्पियन द चॅम्पियन, वेस्ट इंडिज चॅम्पियन. सामना संपला नाहीये मित्रा. 3 चेंडू आणि 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. संकटाच्या काळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. आणि आता तुझ्या टीमला खर तर आवश्यकता आहे 3 चेंडू रन्स करायचे आहेत 18. हो, चांगला फटका आहे. स्वीट साऊंड होती बॅट समोरला. क्षेत्ररक्षक उभा आहे. विकेट या ठिकाणी जरूर मिळेल भूमी 11 पेन फणस डोंगरी टीमला. आणखीन एक धक्का. धावांचा पाठलाग करत असताना खेळाडू बाद होईल मयूर म्हात्रे. आता मात्र प्रेक्षक देखील या मैदानातून थोडेसे बाजूला होत असताना पाहायला मिळत आहेत. खर तर भरपूर अपेक्षा होती खर तर या स्पर्धेमध्ये जितवाय जिते टीम, परंतु कमालीचा खेळ राहिलाय. चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट या खर तर स्पर्धेमध्ये जितवाय जितेचा आपण पाहिलाय. औपचारिकता खर तर बॅलन्स असेल, परंतु एखादा नो बॉल, एखाद्या एक्स्ट्रा काही रन सारखा आल्या तर मात्र एखादा चमत्कार खर तर वाचवू शकेल जितवाय जिते टीमला. हो, स्टंप वरती चेंडू मात्र हिट झालाय, खेळाडू बाद झालाय आणि आता मात्र औपचारिकता बॅलन्स आहे असं म्हणावं लागेल. औपचारिकता बॅलन्स असेल, पण तोच खेळाडू आहे जो इंजर्ड झाला होता. काही मिनिटांपूर्वी थोडासा रडत होता, आता हसतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आम्हाला असं वाटलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं की काय, एखादी सलाईन लावायची काय, पण तो आता उड्या मारतोय. जेव्हा आपला संघ जिंकतो ना, विरोधक पण टाळ्या वाजवतात आणि जेव्हा हरतो तेव्हा सर्वजण शिव्या देतात. कमालीचा मॅच, कमालीचा सामना पाहायला मिळाला. मॅच मध्ये सर्व काही पाहिलं आपण. हो, लास्ट बॉल वरती पराभवाचा अंतर कमी करणारा फटका षटकार पाहायला मिळाला आणि या 6 धावेने खरं तर